नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. आज आपण आहोत चाकूर तालुक्यातील तळघाळ आणि माहुरवाडीच्या या शिवरस्त्यावरती. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आज शेती आणि शेतीच्या संदर्भामध्ये होणारे असंख्य वाद आपण पाहतो. भावाभावाचं एका काकरीसाठी, ओळीसाठी भांडण होतं आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा प्रकरणामुळे अनेकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत. भावाभावामध्ये वितुष्ट निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेला तर मी ज्या रस्त्यावरती उभा आहे, हा जो रस्ता आहे, हा रस्ता आहे तळघाळला जाणारा रस्ता आहे. हा समोरचा रस्ता हा तळघाळला जाणार आहे. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलात तर हा 33 फुटाचा चाकूर रस्ता आहे. चाकूरहून येणारा हा 33 फुटाचा रस्ता आहे. आणि हा जो रस्ता आहे इकडे माहुरवाडीला जातो. आणि माहुरवाडीच्या शेतकऱ्यांसाठी हा रस्ता आहे. खरं तर रस्ता शेताला असणं प्रचंड गरजेचं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये काही लोकांचा अट्टास असतो की याच गट नंबरमधून रस्ता गेला पाहिजे, प्रत्येकाच्या शेतीला रस्ता पाहिजे. परंतु कुठंतरी अट्टास करून स्वतःच्या राजकीय वर्धास्ताचा फायदा घेऊन काही लोकांना, शेतकऱ्यांना काही लोक हे विनाकारण त्रास देण्याचं काम करत असतात. माझ्यासोबत या ठिकाणी तळघाळ आणि माहुरवाडीचे काही शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, कशाप्रकारे त्यांच्या या शेतीसाठी कशाप्रकारे त्यांचा वाद आणि प्रशासनाकडे त्यांची मागणी काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी रमेश व्यंकटराव जनवाडे, राहणार माहुरवाडी. माझी जमीन गट नंबर 55मध्ये तळघाळ 1 हेक्टर 5 आर आहे. मला जाण्यासाठी हा सरकारी रस्ता आहे. तळघाळ माहुरवाडीहून तळघाळपर्यंत हे जाणारा रस्ता आहे. पुन्हा नंतर एक शिवरस्ता 33 फुटाचा शिवरस्ता आहे चाकूरहून आलेला. काही 8-6 शेतकरी माहुरवाडीचे आणि तळघाळचे काय करीत आहेत की ह्याच गटामधून, त्या मालकाच्या गटामधून पहिले 2 रस्ते गेल्यात. एक 33 फुटाचा रस्ता गेला आणि एक सरकारी रस्ता माहुरवाडीहून तळघाळला गेला. पण 8-6 काही मॅनेज करून मंडळ अधिकाऱ्याला घेऊन येऊन ही रस्ता काढण्याचा, दुसरा रस्ता करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी आहे, कशा प्रकारे आपण लढा देत आहात? चालू आहे अपील. अहमदपूरला कलेक्टर मॅडमकडे अपील चालू आहे. अपील चालू असताना मंडळ अधिकाऱ्यांनी नोटीस काढले. त्याची तारीख सुनावणी 24 होती. काही शासकीय कारणानिमित्त तारीख झाली नाही. ती तारीख झाली नसल्यानंतर आम्ही मंडळाला म्हणलं की बाबा मॅडम, शासकीय कारणानिमित्त तारीख झाली नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे. स्टे ऑर्डर असल्यानंतर त्याने म्हणते 24 तारखेला स्टे ऑर्डर संपला. बरं, ह्यांनी काही वरिष्ठाचा आदेश घेऊन काही आले नव्हते आमच्यापाशी. JCB घेऊन आले, पोलीस घेऊन आले. कसे आले ते आम्हाला माहीत नाही, मंडळालाच माहिती. मंडळाने आम्हाला धमकीचे उत्तरे दिले की मी रस्ता काढणार. ती मी समक्ष होतो. शेतकरी 3 रस्ते चालले म्हणाले, 2 रस्ते तर पहिलेच ऑर्डर आहेत सरकारच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये. 3रा रस्ता काढण्यासाठी तू JCB अडवायचं नाही, तुझ्या अंगावरून JCB घालतो, हे अशा उत्तरं येऊ लागले त्यांची. आम्हाला प्रशासनानं आम्हाला रस्ताही मिळावा हे आमची प्राधान्य आहे. रस्ता शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. पण त्या शेतकऱ्याच्या शेतामधून पहिलेच 2 रस्ते गेलेले असताना 3रा रस्ता मागायची काय गरज आहे? आणि ऑलरेडी जी शेतकरी अट्टास करू लागलेत, दोन्ही सरकारी शिवरस्ता सोडला तर सरकारी जो रस्ता गेलेला आहे माहुरवाडी ते तळघाळपर्यंत, ही त्या शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता गेलेला आहे. त्यांना 3 रस्ता असताना ह्यांचा अट्टास कशासाठी 2रा रस्ता 3रा रस्ता मागायचा? ही आमची मागणी आहे की शासनाने ह्याच्यावर कठोर काय कारवाई करावं लागेल. मंडळ आम्हाला नोटीस सकाळी नोटीस देतात आणि 9:30 वाजता त्यांनी जायमकावर येतात. नोटीस सकाळी दिली आम्हाला आणि जायमकावर 9:30 वाजता आले. किती वाजता नोटीस मिळाली? सकाळी 8 वाजता नोटीस मिळाली. आणि मंडळ अधिकारी त्याच दिवशी 9:30 वाजता जायमकावर आले. त्या मंडळ संघ तलाठी मॅडम नव्हत्या, एकला मंडळ अधिकारी, 2-3 पोलीस शिपाई ही एवढे घेऊन आले त्यांनी. आणि माझ्या समक्ष धमकीची उत्तर देऊ लागले, रस्ता काढणार, रस्ता का मला आदेश आहे. आम्ही दाखवा म्हणलो, आदेश का आहे तुमचा दाखवा, आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे. ह्या स्टे ऑर्डरवर तुमच्याकडे काही आदेश आहे का कलेक्टर मॅडमचा? तर त्यांनी उडवडीची उत्तर दिली आम्हाला. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कागद दाखवला नाही? काहीच कागद दाखवले नाही त्यांनी.
आणि ही सरकारी रस्त्याचा 2016ला रस्ता चालू झालेला रस्ता आहे. तहसीलदार साहेबांनी भूमी अभिलेखनं मोजणी करून रस्ता आम्हाला काढून दिलेला आहे. मग त्याच गटामधून दुसरा रस्ता देण्याची काय गरज आहे? ही आमची प्राधान्य मागणी आहे. मी जाणारा शेतकरी आहे सर, मी जाणारा ह्या रस्त्यानं जाणारा शेतकरी आहे. माझी जमीन गट नंबर 55मध्ये 1 हेक्टर 5 आर आहे तळगाळ शिवारामध्ये. मला जायला रस्ता आहे, मग त्या शेतकऱ्याला 30 रस्ता आहे. मग ह्याला दुसरा रस्ता काय करायची काय गरज आहे? ही आमची मागणी आहे. बरं, ही शेतकऱ्यावर किती अन्याय होलेला. त्याच्या शेतातून पहिलेच 2 सरकारी रस्ते गेल्यात. 2 सरकारी रस्ते, 33 फुटाचा शिव रस्ता गेला त्या शेतकऱ्याच्या रानातून जमिनीमधून. दुसरा रस्ता त्याच शेतकऱ्याच्या त्याच गट नंबरमधून सरकारी रस्ता गेला. तिसऱ्या रस्त्याची काय गरज आहे? ह्याच्यात काहीतरी काळबेरं आहे. नमस्कार, मी राजकुमार पाटील. मी तळगाळचा रहिवासी आहे. तरी तळगाळ आणि माहुरवाडीला जाण्यासाठी एक सरकारी रस्ता चालू आहे. 2016ला तहसीलदार साहेब, PI साहेब यांनी येऊन ही नकाशावरचा रस्ता फक्की टाकून आम्हाला काढून दिला. तर काही तळगाळ शेतातून गेलाय तो? हो, माझ्या शेतातून गेलेला आहे. त्या रस्त्याचा फायदा होतोय? हो, रस्त्याचा म्हणजे कसा फायदा म्हणजे त्याकडेचे जे लोक आहेत माहुरवाडीचे जे तळगाळचे आणि माहुरवाडीचे, ह्यांना जाण्यासाठी शेवटपर्यंत हाच रस्ता आहे. जी नकाशा वाटप चालू आहे हाच रस्ता आहे. तरी काही शेतकरी आता माझ्या गटातून ही चालू नकाशा वाटाचा रस्ता असताना माझ्याच गटातून दुसरा एक रस्ता त्यांनी मागत आहेत. तर प्रशासनाने एवढीच कारवाई करावी की सर्वांना सोयीस्कर रस्ता सर्वांनाच लागतो. तर जी नकाशा वाटप रस्ता आहे तो सर्वांना देण्यात यावा. आणि जी म्हणजे काही लोक दंडमशाहीनं येऊ लागलेत की बाबा तुम्हाला मारतो, आम्हाला खालून रस्ता पाहिजे. शासनानं एवढंच केलं पाहिजे की बाबा आम्हाला जी गरजेचं आहे सरकारी ती आम्हाला रस्ता देण्यात यावा. नाहीतर आम्हाला तहसील समोर येऊन आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. सर, पत्रकार साहेब एवढा अत्याचार करत आहेत लोक. सरकारी वाट चालू असताना आम्हाला धमकी म्हणजे पोलिस घेऊन येणं, मंडळ अधिकारी म्हणजे मंडळ अधिकारी म्हणल्यानंतर सरकारी कर्मचारी दोन्ही पार्टीला समान राहते. मंडळ अधिकारी आम्हाला बोलूच देत नाही साहेब. एवढा अत्याचार होत आहे साहेब. त्याच्याबद्दल तुम्ही ही कलेक्टर मॅडमपर्यंत पोचवा, कुठेही पोचवा. बरं, आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहिला नाही साहेब. दत्तात्रय पंडितराव पाटील तळगाळ. मी राहणार तळगाळचा आहे. 47 गट नंबर माझ्या मालकींच्या नावानं आहे. पुन्हा 47च्या इकडल्या बाजूनं लगेच दुसरा एक रस्ता त्यांनी मागवल्यात. अजून 47 गट नंबरमधून एक नकाशाचा रस्ता चालू आहे. पुन्हा लगेच त्याच्या खाल्ल्या बाजूनं मला अजून एक रस्ता पाहिजे म्हणून त्यांनी आज त्या गटाची नोटीस नाही आतापर्यंत. पुन्हा ती कशावर बी त्याचं नाव नाही. ते 47 गट फक्त 48 गटामध्ये रस्ता रोखला आहे म्हणून त्यांनी ही केलेलं आहे. 47 गटामध्ये आज पोलीस फोर्स पुन्हा मंडळ अधिकारी येऊन त्यांनी आमचं काढायचा प्रयत्न करलाले. मी 47 गटाची नोटीस नाही काही नाही म्हणल्यावर त्यांनी आज पंचनामा करून व दोन्ही बाजूच्या सह्या काही घेतल्या नाहीत. त्यांनी एका बाजूच्या सह्या घेऊन माघारी गेल्यात त्यांनी आज. तुम्हाला काही तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर तुम्हाला काय म्हटलं त्यांनी? नाही, आक्षेप घेतल्या आज सकाळी मला नोटीस दिली माझ्या एक 48 गट नंबरची. मग त्याला नोटीस द्यायचं झाल्यावर आधी 2 दिवसांतर नोटीस देऊ की त्यांनी. बरं, त्या शेताचा प्रकरण चालू आहे अजून अहमदपूरला मॅडमकडं. तर ती 24 तारीख होती मागल्ली. मग ती काय कारणानं त्यांची 24 तारीख झाली नाही मॅडमच्या. मग लगेच 24 तारखेदिवशीच त्यांनी नोटीस काढली ना. आज सकाळ आम्हाला नोटीस दिलं सेवकनं. मग दिल्यावर आम्हाला कोणचं सुद्धा न झालं. आम्ही इथं शेतात आलो. मंडळ अधिकारी तर 9 वाजता तर त्यांनी शेतात होते. ते मंडळ अधिकारी 9 वाजता शेतात होते ना. मग मंडळ अधिकारी 9ला एवढं भीक कसं आले, पोलीस आले. मग पुन्हा आम्ही शेताकडं आलो. मग शेताकडे येऊन त्यांना सांगतील की बाबा 47 गट नंबरमध्ये काहीच नाही, तुम्हाला काढायचं झालं तर इथं 48चा का बघा काय आहे ते म्हणलो. नाहीतर आम्ही JCBच्या पुढे पडणार म्हणून सांगतील त्यांना. आता 2 एकरमधून 3 रस्ते देऊ लागल्यावर मग आता आम्हा दोघा नवरा बायकोपाशी का राहणार आहे. मग आता तहसीलच्या पुढे जाऊन आम्ही आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आता. नमस्कार, मी अमोल जनवाडे, राहणार माहुरवाडी, तालुका चाकूर इथला शेतकरी आहे. माझी जमीन तळघाळ शिवारामध्ये आहे. तळघाळमध्ये गट नंबर 53मध्ये माझ्या जमीन आजोबाच्या नावावर आहे. आम्ही जमीन कसून खातो. आमचं उपजीविका भागवण्याचं एकमेव साधन म्हणलं तर शेती आहे. आम्हाला दुसरा कुठलं हे नाही. आणि एक आमच्या शिवारामध्ये एक हे म्हणजे तळघाळ ते माहुरवाडी
हे आमचे शिवरस्ता आहे तो 33 फुटाचा आहे. त्या शिवरस्त्यावरून ते मध्ये जाण्यासाठी आमच्या जमिनीला जाण्यासाठी गाव नकाशावर तळघाळ ते माहुरवाडी या गाव नकाशावर एक रस्ता आहे. तो नकाशावर असताना तो रस्ता चालू पण आहे आणि तो रस्ता पहिलं होता आणि काही कारणाने बंद होता. त्यावेळेस हे 2015ला माननीय तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब आणि उपविभागीय अधिकारी म्हणजे सर त्याचे कागदपत्रे 2016चे रिझल्ट ह्याचे तहसील कार्यालयातून सर्वांनी काढून हे केलेले आहे ह्याच्यात आणि हा निकाल दिलेला आहे. त्यावेळेस हा 2015ला निकाल दिलेला आहे. तेव्हापासून रस्ता हा जवळजवळ आज 10-11 वर्ष झाला रस्ता चालू आहे आणि हा रस्ताच आम्ही कंपल्सरी वापरत आहे इथं. आणि आम्हीच नाही तर हे 2 गावचे शेतकरी पूर्ण आजूबाजूचे रस्ते ह्या 2 गावाहून जाणारे 2 गावाला जोडणारा रस्ता हा पूर्ण वापरण्यात येतो इथं याच्यामध्ये. आणि ह्या वापरत असताना आता ह्या एखाद्या शेतकऱ्यातून म्हणजे आता तळघाळचे काही शेतकरी आहेत त्यांच्या शेतामधून रस्ता जातो. हा त्यांच्या शेतामधून एक शिवरस्ता गेलेला आहे आणि दुसरा गाव नकाशावरला रस्ता म्हणून 2 गावला जोडणारा हा पण रस्ता आहे. त्या शेतकऱ्याची 2 एकर जमीन आहे तिथं. त्या जमिनीतून रस्ता हा त्यांनी चालू दिलेत गाव नकाशावर असल्यामुळं आणि तहसीलदार साहेबाचा निकाल असल्या कारणामुळं त्यांनी पूर्ण रस्ता हा चालू दिलेला आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही शेतकरी आणि मंडळ अधिकारी साहेबांचे सांगण्यावरून त्यांच्या काहीतरी कृत्यामधून हा तिसराच रस्ता त्यांच्याच गटामधून एक 12 फुटाचा मागत आहेत आणि त्याच्यामुळं ते एखाद्या शेतकऱ्यातून 2 एकर शेतामधून जर 3-3 रस्ते देत असतील तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं. आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं. आमच्या 2-2 एकर जमिनी आहेत. आम्ही खायचं काय. जर एवढ्यातून जमिनीतून जर जात असतील तर त्या जमिनीमध्ये पिकणार किती. लोक 2 भावाभावामध्ये वाद होतात, निर्माण होतात. जमिनी जमण्यासाठी 1-1 फुटासाठी 1-1 अर्ध्या फुटासाठी वाद होतात. तरी एका शेतकऱ्यातून एवढं जवळजवळ 33 फूट हे पुण्यामधून 10 फूट आणि त्याच्या व्यतिरिक्त 12 फूट जर एवढी जमीन गेल्यानंतर शेतकऱ्याला राहणार आहे काय आणि आम्ही दुसरं करणार आहे का. जर हा रस्ता जर यांनी बंद केला तर आम्ही जाणार काय. हा रस्ता चालू आहे, 2 रस्ते चालू आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा रस्ता मागायला लागले ते. हा रस्ता मागू नये आणि मंडळाधिकारी साहेब थोडंसं जास्तीच ह्याच्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी मंडळाधिकारी साहेब आर्थिक व्यवहार केलेत असा आम्हाला एक शंका आहे याच्यामध्ये. आणि एवढं प्रेशर यांनी दबाव देऊन आज तारखेमध्ये तरी पोलीस गाडी प्रशासन घेऊन खुला करण्याच्या हेतून आले होते. एवढा दबाव टाकून यांनी केले की आज जसं की आमच्यावर एवढा अत्याचार करायचा हे ठरूनच आले होते की आज आम्ही रस्ता काढणार आणि यांच्यावर हे करणार. एवढं हे करू नये. आणि हा रस्ता मी जे हे रस्ता जे आहे इथून जाणारा तर हे रस्ता हो का हे गाव नकाशावर आहेत. हे 2 रस्ते असून सुद्धा असं चालू रस्ता आहे. मी दाखवतो इथं याच्यामध्ये हो का हे पहा. हा मोठा नकाशा आहे, गाव नकाशावर आहे इथं. असं नाही की विनाकारण एखाद्या शेतात हे पहा एवढा मोठा रस्ता आहे. हे 2 गावाला जोडणारा रस्ता. हे शिवरस्ता इथून एक आहे हा इथला आणि हा नंतर हे गाव नकाशावर हो का हा मधून आलेला रस्ता आहे. हे 2 रस्ते देऊन सुद्धा हे शेतकरी ऐकायला तयार नाहीत एवढं. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसरा एखाद्या शेतकऱ्याच्या हटासाठी एवढं विनाकारण त्यांनी रस्ता तिसरा मागायला लागले. तर हा एवढं चुकीचं करू लागले. आमच्यावर अन्याय होऊ लागला आहे. ह्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ लागला आहे. हां, आमचं एवढंच म्हणणं आहे की हे गाव नकाशावर रस्ते असल्याने हे 2 रस्ते चालू असल्याकारणाने तिसरा रस्ता देऊ नये. जर रस्ता प्रशासनानं विनाकारण जर रस्ता दिला तर वेळेस दखल नाही घेतली तर आम्ही माननीय तहसीलदार साहेबाच्या समोर जाऊन आत्मदहन पूर्ण ह्या 2 गावचे शेतकरी मिळून जाऊन ह्या गटातले आमचे शेतकरी शेतमालक इथले सगळेजण मिळून जाऊन आम्ही आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. हे करणं आम्हाला भाग जर पाडत असतील काही लोक मंडळाधिकारी साहेब तर यांच्यावर माननीय तहसीलदार साहेबांनी किमान कठोर कारवाई त्यांच्यावर करून काहीतरी प्रशासनातर्फे त्यांना समज द्यावी. जेणेकरून ते असं विनाकारण त्रास देणार नाहीत आमच्यासारख्या एक सामान्य नागरिक शेतकऱ्यासून. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतल्यानंतर हे चित्र दिसून येते की एकाच गट नंबरमधून 3 रस्ते कसे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत सदरील प्रकरणाला स्थगिती दिली असता 24 तारखेलाच मंडळाधिकाऱ्यांनी पत्र काढले कसे. शेतकऱ्यांना हाती नोटीस देऊन लागलीच पोलीस बंदोबस्त घेऊन JCB घेऊन तिसरा रस्ता काढण्याची घाई कसली. शेतकऱ्यांनी वेळीच पत्रव्यवहार करून माननीय तहसीलदार महोदयांचे आदेश येईपर्यंत देखील थांबावे वाटले नसावे का, असे असंख्य प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहेत. कोणाच्या आदेशाने मंडळाधिकारी कार्य करत आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. कॅमेरामॅन
प्रकाशसह सुशील वाघमारे, महाभारत न्यूज, चाकूर, लातूर.